नमस्कार मंडळी. तर आज मी चालली होती गावाला. आता तुम्ही म्हणाल मी सारखी गावाला जाते, तर नाही. मी चालली होती शिमग्यासाठी गावाला आणि सगळी माझी फॅमिली आहे. खरं तर माझा काहीच प्लॅन नव्हता गावाला जायचा, पण या सगळ्यांना बघून माझं सुद्धा मन झालं गावाला जायचं. सो मी पटापट बॅग भरली आणि गावाला निघाले रात्री 11 वाजता. त्यानंतर गावाला मस्तपैकी 2 वाजता आम्ही पोहोचलो घरी. आप्पा तर बाहेर उभेच होते वाट बघत. पटापट सगळेजण उतरले, आपापल्या बॅगा काढल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा व्लॉग कंटिन्यू केलेला होता. गावाची मस्त थंड सकाळ आणि छान गरम गरम नाश्ता, अशी आमची सुरुवात झाली होती सकाळची. नाश्ता वगैरे केला, पोटपूजा केली आणि त्यानंतर आईने मला हातामध्ये चहा आणून दिलेला होता. सो पहिला मी तो पियाले आणि आमचा छोटा डॉन जो सगळ्यांना खूप प्रिय आहे आणि त्याच्याशिवाय दिवस जात नाही. दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती. मी आणि सिद्धीने आम्ही चपात्या करायला घेतल्या होत्या पटापट. प्रत्येकजण आपापली कामं करत होती आणि आम्ही सगळे एकत्र आलो की खूप जास्त मजा करतो. कामंसुद्धा खूप असतात आम्हाला. सो प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असतो. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे केलं, भांडी वगैरे घासले. सिद्धीने मस्तपैकी लादी क्लीन केली आणि आम्ही आईस्क्रीम खायला गेलो, कारण या छोट्या चिल्लर पार्टीला आईस्क्रीम पाहिजे होती. संध्याकाळी अर्ध घर खाली झालेलं होतं, कारण सगळेजण गेलेले होते शॉपिंगला. त्याच संधीचा फायदा घेऊन आम्ही सगळेजण बीचवर गेलो. घरी येऊन बघतो तर काय, कामं आमची वाट बघत होती. मटार सोलायचे बाकी होते, तर आम्ही ते पटापट सोलून घेतले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी चालू झाली होती. भाकऱ्या करायच्या होत्या, त्याही एकीलाच करायच्या होत्या. पण सगळेजण त्या चुलीजवळ जाऊन बसलेले होते, कारण सगळेजण कामचोर होते. त्यात मी सुद्धा होते. सिद्धीने पटापट भाकऱ्या केल्या गरम गरम. त्यानंतर सगळ्यांनी पोटपूजा करून घेतली आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.